महाराष्ट्रात निवडून आलेले 10 मुस्लिम आमदार. मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली. यामध्ये महायुती सरकारने महाविजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवली आहे. विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 235 जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, विधानसभेच्या 288 जागांपैकी फक्त 10 जागांवर मुस्लिम उमेदवार जिंकून आले आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 11.5% म्हणजेच 1.5 कोटीच्या जवळपास मुस्लिम लोकसंख्या आहे. लोकसंख्येनुसार महाराष्ट्रात मुस्लिम आमदारांची संख्या ही 33 असायला हवी, परंतु असे होताना आपल्याला दिसत नाही. यावेळी केवळ महाराष्ट्रात 10 मुस्लिम आमदार निवडून आले आहे आणि याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, मुफ्ती मोहम्मद इस्माईल. MIM पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांचा फक्त 165 मतांनी पराभव केला आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांच्या यादीत मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचा पहिला क्रमांक लागतो. नंबर 9, सना मलिक. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहे, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे फवाद अहमद यांचा 3,378 मतांनी पराभव केला आहे. सना मलिक यांना एकूण 49,341 मते मिळाली आहे, तर फवाद अहमद यांना 45,963 मते मिळाली आहे. नंबर 8, हरून खान. हरून खान हे महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांपैकी एक आहेत, जे उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत. ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या तिकिटावर वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आहे, ज्यांना एकूण 65,396 इतके मतदान झाले आहे. नंबर 7, रईस शेख. समाजवादी पक्षाचे रईस शेख हे भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना शिंदे गटाचे पक्षाचे उमेदवार संतोष शेट्टी यांचा 52,015 मतांनी पराभव केला आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस शेख यांना 1,19,687 मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी यांना 67,672 मते मिळाली आहेत. नंबर 6, असलम शेख. काँग्रेस पक्षाचे असलम शेख मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांचा 6,227 मतांनी पराभव केला आहे. असलम शेख यांना एकूण 98,202 मते मिळाली आहेत, तर भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांना 91,975 मते मिळाली आहेत. नंबर 5, साजिद खान. काँग्रेस पक्षाचे साजिद खान हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांची प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अग्रवाल विजय कमलेश्वर यांना 1,283 मतांनी पराभव केला आहे. साजिद खान यांना एकूण 88,718 मते मिळाली आहे, तर भाजपचे उमेदवार अग्रवाल विजय कमलेश्वर यांना 87,435 मते मिळाली आहे. नंबर 4, अमीन पटेल. काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमीन पटेल हे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार शायना एनसी यांचा 34,884 मतांनी पराभव केला आहे. शायना या भाजपच्या लोकप्रिय नेत्या होत्या, मात्र ऐनवेळी त्यांना तिकिटासाठी शिवसेनेत प्रवेश करावा लागला. अमीन पटेल यांना एकूण 74,990 मते मिळाली, तर शायना एनसी यांना 40,146 मते मिळाली. नंबर 3, अब्दुल सत्तार. शिवसेना पक्षाचे उमेदवार अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, ज्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे गट शिवसेना पक्षाचे उमेदवार सुरेश बनकर यांचा 2,420 मतांनी पराभव केला आहे. अब्दुल सत्तार यांना एकूण 1,37,960 मते मिळाली आहे, तर सुरेश बनकर यांना 1,35,540 मते मिळाली आहे. नंबर 2, हसन मुश्रीफ. अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे, ज्यांनी त्यांचीच प्रतिस्पर्धी शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार घाडगे
समरजित सिंह यांचा 11,581 मतांनी पराभव केला आहे. हसन मुश्रीफ यांना एकूण 1,45,279 मतं मिळाली आहे, तर घाडगे समरजित सिंह यांना 1,13,688 मतं मिळाली आहेत. नंबर 1, अबू आझमी. समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे, ज्यांनी त्यांची प्रतिस्पर्धी MIMचे उमेदवार अतिक अहमद यांचा 12,753 मतांनी पराभव केला आहे. अबू आझमी यांना 54,780 मते मिळाली, तर अतिक अहमद यांना 42,027 मते मिळाली आहेत. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात निवडून आलेले 10 मुस्लिम आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुमच्या मते इथून पुढे भविष्यात महाराष्ट्राला मुस्लिम मुख्यमंत्री लाभेल का, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.